सुरगाणा तालुक्यातील केळुणे गावात वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात झोपलेल्या पती पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या करण्यात आली। या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। मृतांची नावे सखाराम गावित वय 66 वर्ष आणि बायजाबाई सखाराम गावित वय 63 वर्ष अशी आहेत। दोघेही नेहमीप्रमाणे आपल्या राहत्या घरात झोपले असताना रात्री 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले। सकाळी या घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली। पोलीस पाटील बापूराव भोये यांनी घटनेची माहिती सुरगाणा पोलिसांना दिली। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कुवर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली। तपासादरम्यान पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू देविदास रघुनाथ गावित आणि नातसून वनिता देविदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार दोघांनीही हत्येची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार मृत दाम्पत्य मद्यपान करून दररोज शिवीगाळ करत असल्याने घरात वारंवार कटकट होत होती। या रोजच्या त्रासाला कंटाळून संतापाच्या भरात नातू आणि नातसून यांनी संगनमताने हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांना सांगितले। दरम्यान ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक M विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। हत्येचा नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। केळुणे गावातील या दुहेरी हत्याकांडाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून आणखीन काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।